नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 ऑगस्टला झालेला जो पेपर आहे तर त्यामधला जो राज्य व्यवस्था पॉलिटीचा जो भाग आहे तर तो भाग आपण डिस्कस करतोय। पॉलिटीमध्ये बऱ्याच लोकांना काही प्रश्नांच्या संदर्भात शंका आहेत, काही प्रश्न काही उत्तर बदलण्याजोगे आहेत आणि आयोगाने काही दिलेले जे काही प्रश्न आहेत तर तिथं विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्युजिंग करणारे आहेत किंवा विद्यार्थ्यांना ते चुकीचे वाटतात, पण ते स्टेटमेंट कशी बरोबर आहेत तर हेही सांगण्याचा माझा आजचा प्रयत्न असेल की जेणेकरून तुम्हाला ओव्हरऑल पॉलिटीमधला प्रत्येक घटक व्यवस्थितपणे कळेल आणि पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने पण आणखी याच्या अनुषंगाने कुठले कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत तर तेही मी जाता जाता सांगेल। तर राज्यव्यवस्थेमध्ये माझ्याकडे ए सेट आहे, तर मग पहिला प्रश्न आहे, इथं काय हे डिस्कस करण्याजोगं नाही आहे। तुम्हाला इतिहासामध्ये किंवा पॉलिटीमध्ये असा एखादा प्रश्न येतो की कोणाच्या तरी तोंडची वाक्य आहेत, तर हे प्रत्येक आपण इतक्या वेळा वेगवेगळे घटक आपण काही निमोनिक्स लक्षात ठेवून प्रत्येकाच्या तोंडची वाक्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, तरी आयोग प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळंच विचारण्याचा प्रयत्न करतं। पण हा काही प्रश्न मेरिटचा नसतो, त्यामुळं हा पहिलाच घटक असेल, पहिलाच प्रश्न आहे आणि त्यामुळं आपल्याला पहिलाच प्रश्न येत नाही, आपला कॉन्फिडन्स लूज होतो। तर त्यामुळं असे काही प्रश्न आहेत की हे मेरिटचे प्रश्न नाहीत, हे प्रत्येकाला येतीलच असं नाही, लॉजिक तुमचं कुठंतरी लागलं तरच लागलं। पण तरी साधारणपणे या स्टेटमेंटवर आपण आयोगाने काही प्रश्न पुन्हा फ्रेम केलेले आहेत। तर संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वाचा समावेश करणं हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे आणि मग ही तत्व बंधनकारक स्वरूपाचे नाहीत, मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याचा मनमानीप्रमाणे वापर करू शकणार नाही, त्याला या तत्वाचा आदर करावा लागेल, त्याचा भंग झाल्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार नाही, परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल। तर आता खरं तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तोंडचं वाक्य आहे, पण मग निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावं लागेल, तर याच्या अनुषंगाने पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। ह्या मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत सँक्शन काय, अनुज्ञा कशाची आहे, तर राजकीय अनुज्ञा आहे किंवा नैतिक अनुज्ञा आहे। जरी याला कायद्याची अनुज्ञा नाही, मूलभूत हक्काला कायद्याची अनुज्ञा आहे किंवा लीगल सँक्शन आहे, मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकता, मात्र मार्गदर्शक तत्वांचं जर उल्लंघन झालं तर तुम्ही न्यायालयामध्ये दाद मागू शकत नाही। मग ह्याला सँक्शन कशाचं आहे, याला अनुज्ञा कशाची आहे, तर याला राजकीय अनुज्ञा आहे किंवा नैतिक अनुज्ञा आहे। तर याच्या अनुषंगाने पण आयोग एखादा प्रश्न आतापर्यंत विचारलेला आहे, पुढे हा प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने रिपीट होऊ शकतो, हे लक्षात ठेवा। तर या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। त्यानंतर कॅगच्या बाबतीत प्रश्न विचारलेला आहे, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाच्या संदर्भात प्रश्न आहे। तर आता या संदर्भात जर विचार करायचा झाला तर बघा की ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात। आता हे लक्षात घ्या, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत कोण कोण पदावर राहणारे लोक आहेत, तर राज्यघटनेमध्ये एकतर राज्यपाल आहे आणि महान्यायवादी आहे, अटॉर्नी जनरल आहे, तर हे राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात। पण कॅगच्या बाबतीत तसा प्रकार नाही, कारण कॅगला पदावरून दूर करण्याची पद्धत राज्यघटनेमध्ये निश्चितपणे दिलेली आहे आणि ती पद्धत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे आहे, आर्टिकल 124(4) मध्ये दिलेली आहे। तर त्यामुळं ते पद काय राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार नाही, आणखी राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार असलेलं जे काही घटक आहे तर मंत्री आहे, मंत्री आपलं पद राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत धारण करतो। मात्र आपल्याकडे संसदीय शासन प्रणाली आहे, त्यामुळे संसदीय शासन प्रणालीमध्ये लोकसभेमध्ये जोपर्यंत त्या मंत्र्यांच्या पक्षाचं बहुमत आहे तोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी हे लागू होत नाही। त्यामुळं कॅगच्या बाबतीत तर मर्जी असेपर्यंत ते पदावर राहतात, हे स्टेटमेंट चुकीचं आहे। त्यानंतर या संदर्भात बघा, मी एकत्रित स्टेटमेंट सांगतो की कॅगच्या बाबतीत वेतन, त्यांच्या सेवा शर्ती आणि त्यांचा पदाचा कालावधी या संदर्भात संसद कायदा तयार करून त्या संदर्भात तरतूद करू शकेल असं राज्यघटनेमध्ये तरतूद आहे आणि संसदेनं कॅगचा पदावधी, वेतन, सेवा शर्ती ह्या सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे असतील असं कायद्याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। तर त्यामुळं इथली स्टेटमेंट तुम्हाला क्लिअर लक्षात येतील बघा, ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांचं वेतन आहे, तर ते बरोबर आहे। त्यानंतर ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात,
तर मुख्य न्यायाधीशाच्या नाहीत, तर राष्ट्रपतीच्या किंवा राष्ट्रपतीच्या वतीनं जो प्रतिनिधी आहे तर त्यांच्या उपस्थितीमध्ये शपथ घेतात. शपथ पण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच आहे, अनुसूची क्रमांक 3. पुढचं स्टेटमेंट काय बघा, फक्त भारताच्या, फक्त शब्द आहे बघा, याच्यामुळे पण बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात. तर तुम्हाला यापूर्वी सांगितलं की कॅगला पदावरून दूर करण्याची पद्धत आर्टिकल 124(4) प्रमाणे, खरं तर आर्टिकल 124(4) सर्वोच्च न्यायालयासाठी आहे आणि ती पद्धत मग कॅगला लागू आहे. तर तिथं क्लिअर स्टेटमेंट काय आहे, तर गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता यांच्या शाबितीनंतर मग दोन्ही सभागृहामध्ये ते विशेष बहुमतानं पारित होते आणि मग राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात. पण इथं शब्द काय आहे, फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात. तर ते फक्त असल्यामुळं स्टेटमेंट चुकलेलं आहे. आणि अर्थात काय विचारलेलं आहे, कोणती स्टेटमेंट बरोबर आहे, तर एकच स्टेटमेंट बरोबर आहे, ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशा इतके वेतन घेतात, फक्त ब दुसरं स्टेटमेंट आहे. पुढीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष आहेत. आता हे अशा प्रकारचे प्रश्न बघा, UPSC पूर्व परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न प्रत्येक वर्षी 1-2 तरी प्रश्न आहेत. तर त्यामुळं आत्तापर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त असतील, सरन्यायाधीश असतील, तर आयोग UPSCने आत्तापर्यंत प्रश्न कसे विचारलेले आहेत की पुढीलपैकी कोणती व्यक्ती भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी राहिलेली नाही किंवा ते पद भूषवलेलं नाही किंवा भारताच्या सरन्यायाधीशपदी ती व्यक्ती राहिलेली नाही, असं 3-4 स्टेटमेंटपैकी कुठलं तरी 3-4 व्यक्तीपैकी कोणती व्यक्ती आहे किंवा नाही, असे प्रश्न UPSC आत्तापर्यंत विचारलेले आहेत. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याकडे राज्यसेवा पूर्व परीक्षेला पण आता येऊ लागला बघा. तर मग हे वेगवेगळे आयोग, महत्त्वाच्या यंत्रणा, त्याचे पहिले अध्यक्ष आणि साधारणपणे कोण आहे कोण नाही याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मग राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा मग जयंती पटनायक आहेत. फॅक्च्युअलच प्रश्न होता हा, पण मग याच्या आधारावर भविष्यात येणाऱ्या परीक्षेचा आपल्याला मागोवा घेता येईल. पुढं, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये विधानसभेने तशा आशयाचा ठराव संमत केला तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेला अधिकार आहे. आर्टिकल 169 आहे, बरोबर आहे. तर संबंधित राज्याच्या विधानसभेनं विशेष बहुमतानं ठराव पारित केल्यानंतर संसद मग तशा प्रकारचा कायदा तयार करून एकतर विधान परिषद रद्द करते किंवा निर्माण करते. पण विधानसभेनं जो काही ठराव पारित केलाय तो संसदेवर बंधनकारक नसतो. मात्र संसदेमध्ये तशा प्रकारचा कायदा तयार करण्यासाठी विधानसभेनं तो ठराव पारित करणं बंधनकारक असतं. येतं लक्षात. तर हे स्टेटमेंट पुढच्या परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचे पण आहे. पुढं, भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात. तर आर्टिकल 143, त्याला आपण सल्लागाराचा अधिकार क्षेत्र म्हणतो. तर या संदर्भात पुन्हा बघा, भविष्यात एखादा प्रश्न आला तर माहीत असावं म्हणून. तर आर्टिकल 143 प्रमाणे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला एखादा सल्ला मागू शकतात. तर ते कशाच्या संदर्भात सल्ला आहे, तर एकतर एखादी फॅक्ट आहे ज्याला आपण वस्तुस्थिती म्हणतो, किंवा एखादा कायदा आहे, लॉ किंवा फॅक्टच्या संदर्भात तुम्ही सल्ला मागू शकता, किंवा घटनेपूर्वीचे काही करार आहेत किंवा घटनेपूर्वीचे काही तह आहेत या संदर्भात तुम्ही सल्ला मागू शकता. पण कोणता सल्ला बंधनकारक आहे, कोणता सल्ला बंधनकारक नाही, या अनुषंगाने एखादा भविष्यात प्रश्न येऊ शकतो. तर तो राज्यसेवा मुख्य परीक्षेला वगैरे आलेला आहे बघा. तर मग सर्वोच्च न्यायालयावर काय बंधनकारक आहे आणि राष्ट्रपतीवर काय बंधनकारक आहे, राष्ट्रपतीवर काय बंधनकारक आहे. तर हे लक्षात ठेवा, राष्ट्रपतीवर कुठलंच बंधनकारक नाही. म्हणजे राष्ट्रपती फॅक्ट आणि लॉच्या बाबतीत, वस्तुस्थिती आणि कायद्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतात, मात्र तो सल्ला पुन्हा राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. किंवा राष्ट्रपती राज्यघटनेपूर्वीचे करार किंवा तह या संदर्भात सल्ला मागू शकतात. तशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाने सल्ला दिल्यानंतर सुद्धा राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. मग आता सर्वोच्च न्यायालयावर काय बंधनकारक नाही, जर राष्ट्रपतींनी जर समजा फॅक्ट किंवा लॉ, कायदा किंवा वस्तुस्थितीच्या संदर्भात जर सल्ला मागितलाय तर तो राष्ट्रपतीवर बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालयावर बंधनकारक नाही. मात्र राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला घटनेपूर्वीचे करार किंवा तह या संदर्भात जर सल्ला विचारलेला आहे तर तो सल्ला मात्र बंधनकारक आहे. हे एवढं स्टेटमेंट लक्षात राहू द्या.
तर बऱ्याच लोकांचा इथं गोंधळ असतो, तर हे स्टेटमेंट लक्षात राहू द्या भविष्यासाठी. तर मग इथं उत्तर आर्टिकल 143 4च आहे याचं उत्तर. पुढं नंतर हा एक प्रश्न आहे बघा, 44वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे पुढीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत. आता इथं जे काही 4 तरतुदी दिलेल्या आहेत, तर पैकी कोणती तरतूद आर्टिकल 44वी घटनादुरुस्ती आहे. तर 4 स्टेटमेंटपैकी 2 स्टेटमेंट हे 42व्या घटनादुरुस्तीचे आहेत आणि 2 स्टेटमेंट 44व्या घटनादुरुस्तीचे आहेत. तर हे स्टेटमेंट पुढच्या परीक्षा दृष्टीने पण महत्त्वाचे आहेत बघा. आणि अर्थात ह्या प्रश्नांची क्वालिटी किंवा दर्जा हा मुख्य परीक्षांच्या प्रश्नांसारखा आहे, त्यामुळे तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेला पण हे सगळे महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत. अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली. तर ही जी तरतूद आहे ती 42वी घटनादुरुस्ती आहे, इंडियन ज्युडिशियल सर्व्हिस. तर इंडियन ज्युडिशियल सर्व्हिसची तरतूद 42व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली आहे, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठवण्याचा राष्ट्रपतीस देण्याचा अधिकार, हे मात्र 44व्या घटनादुरुस्तीने आहे. कारण या संदर्भात आपल्याकडे आर्टिकल 74 आहे. आर्टिकल 74 सांगतंय की राष्ट्रपतींना सल्ला आणि सहाय्य करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल आणि त्यामध्ये 42व्या घटनादुरुस्तीने एक वाक्य ॲड केलं आणि राष्ट्रपती त्याच्या सल्ल्यानुसार वागतील. आणि 44व्या घटनादुरुस्तीनं पुढचं वाक्य ॲड केलं, राष्ट्रपती मंत्रिमंडळाचा सल्ला एकदा पुनर्विचारार्थ पाठवू शकतील. म्हणजे 42व्या घटनादुरुस्तीनं राष्ट्रपतीचे अधिकार कमी केले आणि 44व्या घटनादुरुस्तीनं काही अंशी अधिकार पुनर्स्थापित केले. तर त्यामुळं हे 44व्या घटनादुरुस्तीचं आहे. किंवा पुढचं स्टेटमेंट पण 44व्या घटनादुरुस्तीचं आहे बघा, की राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात, हे लक्षात राहू द्या, मूलभूत हक्कावर परिणाम हा फक्त राष्ट्रीय आणीबाणीच्याच काळात आहे, आर्टिकल 352. तर मूलभूत हक्कावर परिणाम केवळ राष्ट्रीय आणीबाणींच्याच बाबतीत आहे. आणि मग त्यामध्ये आर्टिकल 358ची राष्ट्रपतीची घोषणा आहे किंवा आर्टिकल 359ची घोषणा आहे. तर आर्टिकल 19 अंतर्गत असलेले मूलभूत स्वातंत्र्य त्यांच्या संदर्भातला परिणाम आर्टिकल 358 अंतर्गत आहे. आणि इतर मूलभूत हक्कांच्या बाबतीत किंवा सर्वच मूलभूत हक्कांच्या बाबतीत हा आर्टिकल 359च्या घोषणेअंतर्गत आहे. मात्र 44व्या घटनादुरुस्तीनं असं सांगण्यात आलेलं आहे की काही जरी झालं तर आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 अंतर्गत दिलेले जे मूलभूत हक्क आहेत हे निलंबित करता येणार नाहीत. तर हे अर्थात 44व्या घटनादुरुस्तीने सांगितले, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत, अशी तरतूद 44व्या घटनादुरुस्तीमध्ये. पुढं राज्यसूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलवण्यात आले, हे 42व्या घटनादुरुस्तीद्वारे. त्यामध्ये मग भविष्यात आयोग आणखी असाही प्रश्न विचारू शकेल की कोणते विषय आहेत. शिक्षण आहे, वन्यजीव पक्षी यांचं संरक्षण आहे, त्यानंतर वजन मापे वेट अँड मेजर्स आहेत, त्यानंतर न्यायालयाचं प्रशासन आहे, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय वगळता इतर न्यायालयांचं संघटन किंवा त्यांची संरचना या संदर्भातले जे काही विषय आहेत ते यापूर्वी राज्यसूचीमध्ये होते, ते समवर्ती सूचीमध्ये टाकले 42व्या घटनादुरुस्तीनं. त्यामुळं ए स्टेटमेंट आणि डी स्टेटमेंट हे 42व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात आहे आणि बी आणि सी हे 44व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीत आहे. आयोगाने विचारलं 44व्या घटनादुरुस्ती बी आणि सी 4 नंबर. पुढं खालीलपैकी कोणत्या समित्यामध्ये संसदेच्या दोन्हीही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. दोघांच्या संदर्भात एकच समिती आहे. तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी समिती आहे आणि महिला सबलीकरण समिती आहे. तर ह्या दोन्ही समित्यांच्या बाबतीत 20 सदस्य हे लोकसभेमधून आहेत, लोकसभेचे प्रतिनिधी आहेत आणि 10 सदस्य हे राज्यसभेचे प्रतिनिधी आहेत. बाकी मग म्हणजे ए आणि बीचं याचं उत्तर ए आणि बी. बाकी मग कामकाज सल्लागार समिती दोन्हीही सभागृहामध्ये आहे, ते त्या सभागृहाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारी समिती आहे. विशेषाधिकार समिती सुद्धा दोन्ही सभागृहामध्ये आहे. तर त्या सभागृहाचे सदस्य किंवा सभागृहाच्या विशेष अधिकाराचं उल्लंघन त्याची चौकशी करणं आणि त्याचे उचित अहवाल शिफारस करणे या संदर्भातले ह्या समितीचं काम आहे. अंदाज समिती, त्याला आपण इस्टिमेट कमिटी म्हणतो, त्या इस्टिमेट कमिटीमध्ये एकूण 30 सदस्य आहेत आणि 30च्या 30 सदस्य कुठून आहेत, लोकसभेमध्ये आहेत, लोकसभेमधून आहेत. तर त्यामुळं ह्या तिघांचा काही संबंध येणार नाही. तर दोन्ही सभागृहांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली समिती कुठली आहे, ए आणि बी. ए आणि बी. पुढं त्यानंतर या पेपरमध्ये बघा
यापूर्वी ST आयोगाच्या कार्यावर पण प्रश्न आहे, तर तो आपण इकॉनॉमी या व्हिडिओमध्ये डिस्कस केला आहे. तर इथं आयोगानं SC आयोगावर प्रश्न विचारलाय. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये स्थापन करण्यात आला? तर आर्टिकल 338 आहे. खरं तर यापूर्वी SC ST आयोग असा संयुक्त आयोग हा आर्टिकल 338 अंतर्गत होता. मात्र 89वी घटना दुरुस्ती आहे 2003ची, आणि या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून मग SC ST आयोगातून ST आयोग वेगळा केला. त्यामुळं SC आयोगाची तरतूद ही आर्टिकल 338 आहे आणि ST आयोगाची तरतूद आर्टिकल 338 कॅपिटल ए आहे. याचं उत्तर दुसरं आहे. पुढं 13 डिसेंबर 1946 रोजी टिंबाटिंबा यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणतो. अर्थात हे सगळ्यांना माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरू आहे. याच्याच आधारावर पुढे आपण राज्यघटनेमध्ये प्रिॲम्बल समाविष्ट केलेला आहे. पुढं आता इथं काय लोकांची शंका आहे बघा. तर सरळ सरळ स्टेटमेंट आहेत, पण काही लोकांचं कुठंतरी कन्फ्युजन आहे, तेवढं मी एकदा क्लिअर करतो. खरं तर आपल्याकडे आर्टिकल 20 आहे, त्या आर्टिकल 20(2) मध्ये स्टेटमेंट आहे नो डबल जिओपार्डी. नो डबल जिओपार्डी म्हणजे काय? कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एका गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जाणार नाही किंवा एकापेक्षा अधिक शिक्षा दिली जाणार नाही. पण ही जी तरतूद आहे ही तरतूद केवळ ज्युडिशियरी आणि ट्रिब्युनल्सला लागू आहे, न्यायालय आणि न्यायाधिकरणांना लागू आहे. मात्र ती डिपार्टमेंटल इन्क्वायरी जी आहे किंवा विभागीय चौकशी आहे त्यांना लागू नाही. पण आयोगानं विचारताना काय म्हणले? विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग. तर विभागीय खटल्यासह असल्यामुळं शब्द चुकला. तर हे एक्सक्लुडिंग आहे, ह्यांनी इन्क्लुडिंगला सांगितलेलं आहे. विभागीय खटल्याशिवाय शब्द पाहिजे होता, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकलंय. त्यानंतर आर्टिकल 20(3) सांगतंय नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, म्हणजे एखाद्या व्यक्ती स्वतःच्या विरोधात त्याला साक्ष देण्यासाठी सक्ती करता येणार नाही. तर मग स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण तोंडी किंवा कागदोपत्री पुराव्याच्या बाबतीत लागू आहे. येस. ओरल एव्हिडन्सच्या बाबतीत पण लागू आहे आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्सच्या बाबतीत पण लागू आहे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याबाबतचे संरक्षण फौजदारी व दिवाणी अशा दोन्ही खटल्यामध्ये लागू आहे. हे स्टेटमेंट चुकलं. दिवाणीमध्ये मात्र नाही आहे, कारण एखाद्या व्यक्तीला जर समजा एखादी मालमत्तेच्या संदर्भातली केस आहे, दिवाणी केस आहे, तर तिथं त्याच्या बाजूच्या पुराव्यासाठी त्याला सक्ती करता येऊ शकते. त्यामुळं हे नो सेल्फ इन्क्रिमिनेशनची तरतूद आहे ही फौजदारीला लागू आहे, मात्र दिवाणीला लागू नाही. अर्थात ह्याचं फक्त बीच स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त बी बरोबर आहे. पुढं आता इथं पण काही लोकांची शंका आहे बघा. पुढील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. तर राज्यपालांच्या विशेष जबाबदाऱ्या म्हणून आपल्याकडे आर्टिकल 371 पासून ते अगदी 371 कॅपिटल जे पर्यंत वेगवेगळ्या राज्यांच्या संदर्भातल्या विशेष जबाबदाऱ्या राज्यपालांच्या बाबतीत आहेत. पैकी मग राज्यघटनेतील अनुच्छेद 371 कॅपिटल ए मध्ये नागालँडसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे, ते बरोबर आहे. खरं तर आतापर्यंत नॉर्मली आपण लक्ष्मीकांतमध्ये सुद्धा वाचतो किंवा इतर पुस्तकामध्ये पण वाचतो की या संदर्भातली तरतूद कशासाठी आहे की त्या नागालँडमधल्या नागा हिल्स आणि ट्युएनसांग या भागामध्ये शांतता प्रस्थापित करणं किंवा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं त्या राज्यपालांच्या विशेष जबाबदाऱ्या आहेत. पण आयोगानं अगदी तिथलं मूळ कायद्यातलं पहिलं स्टेटमेंट विचारलं, म्हणजे ह्या आर्टिकल 371 कॅपिटल ए 1 मधला जो स्मॉल ए आहे ते स्टेटमेंट दिलं आयोगानं. मग एवढं कुणी आतापर्यंत एवढं डिटेल नॉर्मली आपण नाही वाचत, पण आयोगानं मूळ कायद्यातलाच प्रश्न दिला. नागांच्या धार्मिक व सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यास नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येणार नाही, हे मूळ कायद्यातलं स्टेटमेंट आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर ट्युएनसांग हा नागालँडमधील सर्वाधिक विकसित जिल्हा आहे. तर तो नागालँडमध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे, पण ते विकसित जिल्हा आहे असं म्हणता येणार नाही, कारण नॉर्मली ह्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत तर त्या मागासलेल्या भागांसाठीच लागू आहेत शक्यतो. तर त्यामुळं हे स्टेटमेंट चुकतंय. त्यामुळे इथं ए आणि बीच बरोबर आहे, ए आणि बी बरोबर आहे. पुढं आता इथं परराष्ट्र धोरणाचे पंचशील तत्व, नॉर्मली जीकेचा प्रश्न आहे, पंचशील तत्व आहे. तर मग एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता व सार्वभौमत्व आदर राखणं बरोबर आहे.
परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप न करणं बरोबर आहे. शांततापूर्ण सहअस्तित्व बरोबर आहे. आणि विचारलेलं आहे कोणतं तत्व नाही, तर यापैकी नाही, कारण सगळेच बरोबर आहेत. राहिलेले 2 कुठले आहेत मग, की एकमेकांच्या देशामध्ये आपण अतिक्रमण करणार नाही किंवा एकमेकांच्या फायद्यासाठी समानता आणि सहकार्य हे पण तत्व आहे. राहिलेली 2 तत्व ती आहेत. आणि अर्थात ह्या पंचशील तत्वाचं प्रतिबिंब आपल्याकडे आर्टिकल 51 मध्ये मार्गदर्शक तत्व जे दिलेले आहेत, तर मार्गदर्शक तत्व आर्टिकल 51 जे शेवटचं मार्गदर्शक तत्व जे आहे, तर त्यामध्ये हे आपल्याला प्रतिबिंब दिसतं. पुढं आता हा एक 97व्या घटनादुरुस्तीवर प्रश्न आहे बघा, की 97व्या घटनादुरुस्तीद्वारे, मग आता 97 घटनादुरुस्ती संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे सध्या 2021 मधले न्याय निर्णय आहे, त्या अनुषंगानं काही स्टेटमेंट, काही तरतुदी ह्या स्क्रॅप केलेल्या आहेत. पण मग काय स्टेटमेंट आहे बघा, 2011 मध्ये 97व्या घटनादुरुस्ती, इथं मात्र बऱ्याच लोकांच्या बाबतीत शंका आहे आणि अर्थात इथलं उत्तर मात्र 100% बदलणार आहे. 2011 साली 97व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून सहकारी संस्था हा विषय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला, तर बरोबर आहे. तर मग 97व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून चॅप्टर आणला 9B, तरतुदी केल्या आर्टिकल 243ZH पासून ZT पर्यंत, आणि त्याच्या माध्यमातून मग तुम्ही मूलभूत हक्कामध्ये एक स्टेटमेंट आणलं आर्टिकल 19(1)C मध्ये प्रत्येक नागरिकाला संघ संघटनाबरोबर सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा अधिकार आहे. आणि एक मार्गदर्शक तत्व आणलं आर्टिकल 43(B), सहकारी सोसायट्यांचे प्रवर्तन किंवा त्यांना प्रोत्साहन, तर त्या अनुषंगानं प्रश्न आहे. तर मग सहकारी संस्था हा विषय समाविष्ट करण्यात आला, बरोबर आहे. अनुच्छेद 19(1)C मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल केला, बरोबर आहे. लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीमध्ये भारतातील पहिला सहकारी कायदा पारित केला गेला, तर लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीमध्ये भारतातला पहिला सहकारी कायदा 1904चा जो आहे, तर तो पारित केला. खरं तर याचं उत्तर ABC, तिन्ही विधाने बरोबर असं यायला पाहिजे होतं, हे उत्तर खरं आहे. पण आयोगाने याचं उत्तर ए आणि बीच दिलंय. आयोगाने याचं उत्तर 3 दिलंय, ए आणि बी बरोबर, मात्र तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. इथं 100% हा प्रश्न चेंज होतोय. पुढं त्यानंतर इथं पण काही लोकांना थोडी शंका आहे बघा, संघराज्य व राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे, पदावनत करणे याबाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे. तर आर्टिकल 311 अंतर्गत सिव्हिल सर्वंट किंवा नागरी कर्मचारी यांना काही प्रिव्हिलेजेस देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये खरं तर काही दुरुस्त्या पण झालेल्या आहेत. पण काय ह्याच्यामध्ये सध्या आर्टिकल 311 मध्ये काय आहे, तर आर्टिकल 311 सांगतंय की समजा ए ह्या व्यक्तीनं बी ह्या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे, तर ए ह्या व्यक्ती ज्या ए व्यक्तीपेक्षा कमी दर्जाचा व्यक्ती बी व्यक्तीला पदावरून दूर करणार नाही, किंवा बी व्यक्तीला पदावरून दूर करायचं आहे तर त्याच्या आरोपांची चौकशी होणं गरजेचं आहे, त्याला आरोपाची कारणं सांगणं गरजेचं आहे आणि त्याला आपली बाजू मांडण्याची संधी देणं गरजेचं आहे, हे आर्टिकल 311 सांगते. मग अशा प्रकारचे जे काय प्रिव्हिलेजेस आहेत, तर ते प्रिव्हिलेजेस मात्र संरक्षण खात्याच्या लष्करी अधिकाऱ्यांना वगैरे नाहीत, कारण त्यांची निष्ठा टिकणं आणि देशाप्रती असलेली निष्ठा आणि त्यांची डिसिप्लिन, शिस्त हे अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं मग ह्या विशेष तरतुदी मात्र ज्या आहेत तर त्यांना लागू नाहीत. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे आतापर्यंत जजमेंट सांगतात की सिव्हिल सर्व्हंट आहे, मग तो परमनंट आहे का प्रोबेशनवर आहे हे महत्त्वाचं नाही, तो स्थायी आहे का, तो म्हणजे तो परमनंट आहे, आयोगानं वाक्याबद्दल स्थायी आहे का टेम्पररी आहे, अस्थायी आहे, तर असं कुठला भेदभाव न करता परमनंट किंवा टेम्पररी किंवा परमनंट किंवा प्रोबेशन असणाऱ्या सर्व सिव्हिल सर्वंटना अशा प्रकारचा आर्टिकल 311 लागू आहे. मात्र हेही लक्षात राहू द्या की ONGC किंवा LIC याच्यावर प्रश्न विचारलाय. LIC किंवा ONGC हे इंडिपेंडंट लीगल एंटिटी, हे स्वतंत्र वैधानिक यंत्रणा आहेत. जरी त्या सरकारच्या मालकीच्या जरी असल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे ते लोकसेवक जरी, त्यांचे कर्मचारी लोकसेवक जरी असले तरी ते सिव्हिल सर्वंट या सदरामध्ये येत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांना हे लागू नाही. येतं लक्षात. तर हे स्टेटमेंट आहेत बघ. अनुच्छेद 311 खाली असलेले संरक्षण लष्करी सेवेतील व्यक्तींना उपलब्ध नाही, बरोबर आहे. अनुच्छेद 311 खाली असलेल्या संरक्षणास आयुर्विमा महामंडळ, तेल व नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजे LIC ONGC सारख्या वैधानिक मंडळातील कर्मचारी पात्र नाहीत, तर तेही बरोबर आहे.
अनुच्छेद 311 मधील तरतुदी ह्या केवळ स्थायी म्हणजे कायम नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत, अस्थायी कर्मचाऱ्यांना लागू नाहीत, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यानंतर शासकीय सेवकांचे सेवेतून निलंबन, तर इथे काय स्टेटमेंट सांगितलं बघा की एखाद्या व्यक्तीचं जर समजा निलंबन केलं तर मग आर्टिकल 311 लागू आहे का, तर नाही. कारण काही कायद्यामध्ये उदाहरणार्थ जर समजा महाराष्ट्र पोलीस कायद्यामध्ये क्लिअर स्टेटमेंट आहे निलंबन ही शिक्षाच नाही, निलंबन ही शिक्षा नाही. त्यामुळं सस्पेन्शन असेल किंवा कंपल्सरी रिटायरमेंट असेल तर सस्पेन्शन आणि कंपल्सरी रिटायरमेंटमध्ये आर्टिकल 311 लागू होत नसतं. आणि याच्या अनुषंगाने शेवटचं स्टेटमेंट आहे शासकीय सेवकांचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी किंवा पदावरून दूर करणेही नसते. त्यामुळे अनुच्छेद 311 संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही, ते बरोबर आहे. आयोगाने विचारलंय की कोणतं विधान चुकीचं आहे, तर तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. याचं उत्तर 3 आहे. तर आयोगानं 3च दिलेलं आहे. पण काही लोकांना याच्यामध्ये शंका होती, यांचे नेमके अर्थ कसे आहेत, काय आहेत, त्याचं लॉजिक काय, तर ते थोडं मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. पुढं आता या संदर्भात हा एक शेवटचा प्रश्न आहे. या संदर्भात काही लोकांच्या बाबतीत थोडी शंका आहे. भविष्यात दृष्टीने सुद्धा तुम्हाला हे पटकन याच्या आधारावर प्रश्न सुटतील. खरं तर अशा प्रकारचा प्रश्न आत्तापर्यंत येणं अपेक्षित होतं, पण तो आत्ता आलाय. तर हे लक्षात घ्या, पीठासीन अधिकाऱ्यांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर समजा लोकसभेच्या बाबतीत जे पीठासीन अधिकारी आहेत, लोकसभेच्या बाबतीत जे पीठासीन अधिकारी आहेत तर त्याला आपण स्पीकर म्हणतो. तर मग स्पीकरच्या बाबतीत पद रिक्त असणं वेगळं आहे आणि ते गैरहजर असणं वेगळं आहे. पद रिक्त असणं वेगळं आहे आणि ते गैरहजर असणं वेगळं आहे. तर बऱ्याच लोकांची इथं गफलत होते बघा. मी अगदी क्लिअर समोरासमोर सांगतो काय प्रकार आहे. जर लोकसभेच्या बाबतीत पीठासीन अधिकारी स्पीकर आहे, जर स्पीकरचं पद रिक्त आहे तर आपण काय करतो, त्या ठिकाणी कोण आहे हो, त्या ठिकाणी डेप्युटी स्पीकर आहे, डेप्युटी स्पीकर आहे. जर डेप्युटी स्पीकर हेही पद रिक्त आहे तर आता राष्ट्रपती काय करतील, राष्ट्रपती हे लोकसभेमधून एकाची तात्पुरत्या स्वरूपात निवड करतील, तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करतील. आणि मग कारण स्पीकर पण मग आता पद रिक्त आहे म्हणजे काय हो, वेगवेगळ्या मार्गाने ते आता एकतर पदावर असताना मृत्यू पावलेले आहेत किंवा राजीनामा दिलेला आहेत किंवा त्यांना पदावरून दूर केलंय म्हणजे पद रिक्त आहे, गैरहजर आहेत असं म्हणत नाही. मग स्पीकरचं पद रिक्त झालं, डेप्युटी स्पीकर स्पीकरच्या भूमिकेत जाईल. डेप्युटी स्पीकर पण नसेल तर मग राष्ट्रपती लोकसभेतून एकाची, तर मग पीठासीन अधिकारी किंवा स्पीकर म्हणून नियुक्ती करतोय, स्पीकर म्हणून नियुक्ती करतोय. आणि मग पुढच्या काळामध्ये मग राष्ट्रपतींनी केलेली नियुक्ती ही तात्पुरती आहे. मग पुढच्या काळामध्ये लोकसभा म्हणजे लोकसभेचे सदस्य आपल्यातून एकाची स्पीकर म्हणून काय करतील, निवड करतील. हे अशा हायरार्की. आणि गैरहजर जर असेल तर समजा नॉर्मली मग पीठासीन अधिकारी समजा स्पीकर आहे, स्पीकर गैरहजर आहे तर त्याच्या गैरहजेरीमध्ये मग कोण काम करते, डेप्युटी स्पीकर काम करतोय. आणि स्पीकर पण नाही, डेप्युटी स्पीकर पण नाही, अशा वेळी कामकाज करण्याच्या दृष्टीनं आपल्याकडे पॅनल ऑफ चेअरपर्सन नावाची संकल्पना आहे. खरं तर हे त्या सभागृहाच्या कार्यपद्धतीच्या नियमावलीमध्ये आहे, हे काही राजघटनेमध्ये नाही आहे. लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये त्या सभागृहाच्या संदर्भात कार्यपद्धतीची नियमावली आहे, त्या संदर्भातले हे पद नमूद केलेले आहेत. पॅनल ऑफ चेअरपर्सन, तर लोकसभेच्या बाबतीत हे पॅनल ऑफ चेअरपर्सनमध्ये मॅक्झिमम किती लोक असतात, 10. आणि राज्यसभेच्या बाबतीत ते मॅक्झिमम लोक किती असतात, 6. तर हे पॅनल ऑफ चेअरपर्सन काम करतील. आणि पॅनल ऑफ चेअरपर्सन पैकी पण कुणी नसेल तर मग आता लोकसभा आपल्यातून एकाची तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करेल. मग तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक का, कारण गैरहजर आहे हे स्पीकर किंवा डेप्युटी स्पीकर, काय त्यांची पदं रिक्त आहेत का, नाही, काही वेगवेगळ्या मार्गाने गैरहजर आहेत. ही लोक पॅनल ऑफ चेअरपर्सन मधले पण कोण लोक सध्या प्रेझेंट नाहीत. तर मग तात्पुरत्या स्वरूपात लोकसभा आपल्यातून एकाची तात्पुरती काय करते, नेमणूक करते. ऍक्च्युअली हे असं स्टेटमेंट बघ, म्हणजे पॅनल ऑफ चेअरपर्सनचा उल्लेख केवळ गैरहजेरीत आहे, येते का लक्षात. आणि इकडं पद रिक्त असल्यानंतर काय प्रकार आहे, तर स्पीकर डेप्युटी स्पीकर पद रिक्त आहे तर राष्ट्रपती लोकसभेतल्या एकूण सदस्यांमधून एकाची नियुक्ती करतील आणि पुढे जाऊन लोकसभा आपल्यातून एकाची स्पीकर म्हणून निवड करेल. तर हे
जर प्रॉपर समजलं तर हा प्रश्न लगेच सुटला असतावा. लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाचे पॅनल ऑफ चेअरपर्सनची निवड लोकसभा आपल्या सदस्यामधून करते. बऱ्याच लोकांच्या बाबतीत इथं कन्फ्युजन आहे. तर लोकसभा आपल्यातून नाही, तर हे लक्षात बऱ्याच लोकांना काय वाटतं मग लोकसभा काय किंवा लोकसभा स्पीकर काय, असा प्रकार नाही बघा. इथं आपण काय म्हणलं बघा, लोकसभा आपल्यातून स्पीकरची निवड करेल, लोकसभा आपल्यातून एका पीठासीन अधिकाऱ्यासाठी नेमणूक करेल. तर हे वेगळं आहे. आणि हे पॅनल ऑफ चेअरपर्सनची नियुक्ती कोण करताय, तर हे स्पीकर करतायत. त्यामुळे इथलं उत्तर काय पाहिजे होतं, लोकसभेच्या प्रमुखांच्या गटाचे म्हणजे पॅनल ऑफ चेअरपर्सनची निवड लोकसभाचा स्पीकर पाहिजे होतं. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकलंय. आता हे दोन जे स्टेटमेंट आहेत हे बरोबर उलटी केलेत बघा. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षांचे पद रिक्त असेल तर मग त्याला पुढचं वाक्य जोडू नये. तर पद रिक्त आहे तर राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांची कर्तव्य पार पाडली जातात. आणि खालच्या वाक्याचं स्पष्टीकरण वर आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ती यांच्या अनुपस्थितीमध्ये मग काय हो, वरचं स्टेटमेंट लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो. तर मग बीचं स्पष्टीकरण सी मध्ये आणि सीचं स्पष्टीकरण बी मध्ये, त्यामुळे हे पण स्टेटमेंट चुकीचे आहे. अर्थात मग तिन्ही काय विचारले, कोणतंही बरोबर आहे, कोणतं बरोबर आहे, तर यापैकी एकही नाही. ओके. तर मग पॉलिटीचे सगळे प्रश्न प्रॉपर व्यवस्थितपणे मी संपवलेले आहेत. तर याचा फायदा निश्चितपणे तुम्हाला पुढच्या पेपरसाठी सुद्धा होईल. आणि इकॉनॉमीच्या बाबतीत बऱ्याच लोकांचे डाऊट आहेत, तर त्या संदर्भात पण मी वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तुम्हाला गरज वाटली तर तो व्हिडिओ पण अगदी व्यवस्थित थरोली बघा, की तुम्हाला बऱ्याच प्रश्नांचे लॉजिक पण लक्षात येतील. ओके. आणि मग त्यानुसार तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगितलंय त्या पद्धतीने जिथं कुणाला तुम्हाला ऑब्जेक्शन पाठवायचे आहे तर तसे तुम्ही ऑब्जेक्शन पाठवा. आणि मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या नाहीत आणि तुम्हाला वाटतंय की ऑब्जेक्शन पाठवायचे तर पाठवून द्या. शेवटी काय बदललं तर तुमच्या दृष्टीनं तुमचे प्रश्न बरोबर आलेत किंवा तुम्हाला त्याचा फायदा होतोय तर निश्चितपणे पाठवून द्या. तर मग मी माझ्या परीनं पॉलिटीचे सगळ्या प्रश्नांचं प्रॉपर व्यवस्थित डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला. या लेक्चरपुरतं आपण इथंच थांबतोय. धन्यवाद.